सध्या आपण आहोत वाकणपाली मार्गावरती। आपण जर बघितलं तर मुंबईला खेटूनच हा मार्ग आहे आणि या मार्गावरून बल्लाळेश्वर मंदिरामध्ये जाण्याचा हा सुकर मार्ग आहे। राज्यभरातून प्रवासी जे आहेत त्याचबरोबर भक्त जे ते याच मार्गाचा अवलंब करत असतात। मात्र या मार्गावरती असंख्य खड्डे पडले होते। मात्र आता TV9 ने वारंवार बातमी दाखवल्याच्या नंतर हा जो मार्ग आता खड्डेमुक्त झालेला आहे। पूर्णतः खड्डे जे आहेत या ठिकाणचे बुजवण्यात आलेले आहेत। आपण जर बघितलं तर याच कारणास्तव नागरिकांचा प्रवास जो आहे तो आता सुकर झालेला आहे। संपूर्ण राज्यभरातून भक्तगण जे आहेत ते या मार्गाचा अवलंब करत असतात। मुंबई गोवा महामार्गाच्या लगतच हा मार्ग आहे आणि त्याचमुळे आता भक्तांचा प्रवास कुठेतरी खड्डेमुक्त होणार आहे। काही आपल्यासोबत इथे वाहन चालक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया। सर, एकंदरीत आपण पाहिलं तर हाच तो बल्लाळेश्वरकडे जाण्याचा मार्ग आहे। या मार्गावरती पूर्वी असंख्य खड्डे होते, मात्र खड्डेमुक्त झालेला आहे मार्ग, काय सांगाल? एकदम चांगला मार्ग झालेला आहे आता आणि सुरळीत आहे। खड्डे वगैरे काही नाही इथे आता। पूर्वी ज्यावेळेस खड्डे होते तेव्हा किती मनस्ताप व्हायचा? भरपूर मनस्ताप। अहो, खड्ड्यात बाईक तर अजिबात चालवता नव्हती येत। भरपूर त्रास व्हायचा लोकांना। आम्हाला सुद्धा खूप त्रास व्हायचा। आम्ही नेहमी पाली दौरा करायचा, मंदिरात जायला आम्हाला खूप त्रास व्हायचा। आपण एकंदरीत जर बघितलं तर आता हा जो मार्ग आहे तो पूर्णतः खड्डेमुक्त झाला आहे आणि त्यामुळे कुठेतरी नागरिकांचा प्रवास जो आहे तो एकंदरीत सुखकर जो आहे तो झालेला आहे। राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।